आज मी तुम्हाला स्वयंवंतक म्हणीची कथा सांगणार आहे. स्वयंवंतक म्हणी कसा असतो, काय होतं त्याच्यापासून आणि ती कसा प्राप्त झाला. श्रीकृष्ण भगवान आणि रुक्मिणी द्वारकेमध्ये आनंदात राहत असताना दोघांचा संसार सुखानं चाललेला होता. सगळं आनंदी आनंद असताना एक गवळी होता सत्रजित नावाचा, आणि मग त्यानं तपश्चर्या केली होती. आणि तपश्चर्या केल्यामुळं त्या तपस्येच्या फळानंतर सूर्यनारायणाची तपश्चर्या केल्यानंतर सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि सूर्यनारायणाने काय केलं, स्वयंवंतक मणी दिला तथास्तु म्हणून. मग तो स्वयंवंतक मणी इतका कुणालाही त्याचा मोह, त्याचा प्रकाश पडतो आणि ज्याच्यात दुःख दारिद्र्य आहे ते नाहीशी होतं त्या ठिकाणचा असणारा असाही मणी, सगळ्याला हवासा वाटणारा. आणि मग कुणापाशीच हा मणी नव्हता त्या ठिकाणी. आणि मग ही कुठं होता, सत्रजितापाशी होता. मग एक दिवशी नारद मुनीला लई मोह वाटला, एक आकर्षित वाटू लागला, ही वस्तू किती चांगली आहे, ही वस्तू कुठं राहावी, राजापाशी राहावी, राजाला शोभून दिसते, राजाच्या कुशगृहामध्ये राहावं. आणि राजाच्या कुशगृहामध्ये हिरे राहतात, माणिक राहतात, रत्न राहतात, मोती राहतात, पोळे राहतात, सगळं असं कुशाला भरून राहते त्या ठिकाणी. रावणाच्या सध्या 7,000 शुद्ध सोन्यानं भरून खोल्या होत्या. तसं कृष्ण भगवंताला तर काय कमी आहे, कृष्ण भगवंत सगळ्या जगाचा राजा त्या ठिकाणी, सगळ्या देवाचा राजा, वैकुंठ विहारी असणारा, क्षीरसागरात शयन करणारा असा हा भगवंत. त्याच्यापेक्षा काय कमी आहे, श्रीमंत म्हणजे तर त्याला काय कमी आहे. आणि कथा आहे. पण काय झालं, एक दिवशी असताना तर त्याला वाटू लागलं की हवेसा वाटू लागला, म्हणून त्यांनी काय केलं, सत्रजिताकडे मागणी केली कृष्ण भगवंताला, मणी पाहिजे. पण कृष्ण भगवंताला मणी पाहिजे नव्हता, तो नारद मुनीला आकर्षित झालेला होता. पण नारद मुनीने तिथं कळ लावली, भांडण लावलं त्या ठिकाणचं. आणि नारद मुनीचं कामच असायचं की भांडण तर लावायचं, चांगल्या गोष्टी तर सांगायच्या, वाईट तर सांगायच्या, कुठं काय तर खोडसरपणा करायचा. सगळ्या देवामध्ये त्यांचं कार्य मोठं. आणि त्रियुगामध्ये गमन नारद मुनीला करता येतो, बाकी कुणीही करू शकत नव्हतं. नारद मुनी वैकुंठाला जात होते, स्वर्गात जात होते, कैलासात जात होते, आणि कुठेही समुद्रात जात होते, कुठेही असणार त्यांना जिथं जाऊ वाटेल, पात्रात जाऊ वाटेल तिथं जाऊन त्यांनी येत होते. असं असताना मागितला तो का त्यांनी सत्रजितानं काही तो मणी दिला नाही. मग त्याचा राग असणारा कुणाला आला, कृष्ण भगवंताचा अपमान झाल्यामुळे आला. आणि मग कृष्ण भगवंताला वाटलं आपल्याला काय कमी असताना ह्याने आपलं नाव घेऊन मणी मागितला, आणि मणीची तर काही गरज बी नाही, पण तो दिला नाही. आता ही मणी कसा हाताशी येईल आणि काय नाही याचा प्रयत्न कोण, नारद मुनी करू लागले. मग एक दिवशी काय झालं, सत्रजित असाच असणारा प्रसन्न नावाचा त्याचा भाऊ होता. आणि मग तो सत्रजित त्या मण्याला सांभाळू लागला. दररोज असणारं देवाराठात त्याची पूजा करायची, फुलं पुष्प अर्पण करायची. मग 8 भार सोनं दररोज त्यानं प्रकाशित व्हायचं की संध्याकाळी 8 भार असं मोठमोठे बिस्किट असणारे आणि सोन्याचे तयार व्हायचे अशी, आणि एवढं सोनं तयार व्हायचं. आणि मग तिथं ढीकच्या ढीक सोन्याचा लागायचा दररोज. अशा प्रकारे होत असताना मग सत्रजित श्रीमंत झाला. तो गवळ्याचा मुलगा होता, गवळी होता तो. आणि मग सगळ्याला हवेसं वाटू लागलं त्या ठिकाणी. आणि मग प्रसन्न असणारा काय केला, तर तो मणी घेतला आणि गळ्यामध्ये घातला. आणि तो काय केला, तर ह्याला गेला अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला. शिकारीसाठी गेला असताना तो खूप अरण्यामध्ये गेला हरणाच्या शिकार करण्यासाठी. त्याला हरणाची शिकार मिळाली नाही. पण काय झालं, त्या ठिकाणी उदडून वाघ बसलेला होता. आणि वाघानं पाहिलं आणि हिच्या मण्यामध्ये असणारा मणी गळ्यामध्ये चमकू लागला. त्याच्या ह्यानं मग त्यानं काय केलं, सिंहानं हुडी मारली प्रसन्नेच्या अंगावर. आणि प्रसन्ने काय केला, त्या ठिकाणचा मरण पावला. आणि तो मणी असणारं सिंह कुठं कोण घेऊन चाललं, तर सिंह तोंडामध्ये धरून घेऊन चालला. जात असताना कुणी पाहिलं हे, तर ज्या वेळेस असणारं कोण होतं, हसवल असणारे जामवंतजी होते. आणि जामवंतीजी कोण आहेत, तर ज्या वेळेस सत्ययुगामध्ये श्रीरामाने अवतार धारण केला, आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाला वाटलं की आपणच काय करावं इथं बसून, आपणही जावं, आपणही सहकार्य करावं राम अवतारामध्ये काहीतरी रामाला त्या ठिकाणी, आणि आपण पण अवतार घेऊ, आपलंही ब्रह्मलोकामध्ये काही काम नाही, कंटाळा आलाही सांभाळून. म्हणून त्यावेळेस नीट ब्रह्मलोकापासून निघाले. आणि निघाल्याबरोबर त्या ठिकाणी काय झालं, तर सूर्याचा रथ आडवा आला. तर त्या रथाची 2 तुकडे झाली. इतकं वेगानं ब्रह्मदेव खाली निघाले होते. आणि खाली आलेने जामवंताचा अवतार धारण केले, म्हणजे हसवल झाली त्यांनी थोडक्यामध्ये. आणि तो मग त्या एका गुहेमध्ये जाऊन बसले होते निवांत. मग त्या ठिकाणी सिंह घेऊन चाललेला पाहिला. आणि मग इतकी मोठी हुडी मारली त्या ठिकाणी, आणि दणदण पळत आला. आणि त्या ठिकाणचा मग त्या सिंहावर वार केला, सिंहासंग युद्ध केलं, सिंहाला मारलं, त्या ठिकाणचं मुष्टिघात खाऊ लागला.
आणि भयंकर ताकद होती त्याच्यामध्ये. आणि तो मणी घेतला आणि तो निघाला. गेल्यानंतर तो मणी घेऊन कुठं गेला काही पत्ता नाही. एकीकडं घोडा पडला, एकीकडं कोण पडलं तर भाऊ पडला त्या ठिकाणचा, मण्याचा पत्ता नाही. प्रसन्न पडला कुठं पडला काय नाही याचा तपास लागला गेला. आणि मग सगळ्या गोकुळा असणाऱ्या कधी द्वारकेमध्ये चुलबुल उठली की कुणी घेतला असेल मणी तर कृष्णाने घेतला. मणी कुणी घेतला, गवळ्याच्या पोराने घेतला. कृष्णाने घेतला. आळ आला कृष्ण भगवंतावर. आणि कृष्ण भगवंताला आळ आल्यानंतर कृष्ण भगवंताला वाईट वाटू लागलं, मी तर ही मणी घेतलेलं नाही आणि मला काय कमी आहे आणि माझ्यावर आळा आला, आता कसा करायचा, ही आळ काढायचा कसा. तर काय असतंय माणसाला, ज्या वेळेस चतुर्थीचा चंद्र पाहुणे कधीच माणसानं गाईच्या खुरामध्ये जर पाहिला तर बरोबर तुम्ही चोरी जर नाही केली असली तर चोरीचा आळ तुमच्यावर, लटकीचा असताही जर असल्याला ती पण आळ येईल. अशा प्रकारे त्याचं मन आहे. कधीच आपण त्या दिवशी चौथीचा चंद्र बघायचा नाही, ती पण गाईच्या खुरामध्ये. बरोबर राजा असू, रंक असू, देव असू, ब्राह्मण असू, कुणीही असू, बरोबर त्याच्यावरती आळ येणार. तसं कृष्ण भगवंताला आळ आला. कृष्ण भगवान गाई राखत असताना गाईच्या खुरामध्ये चंद्र पाहिला त्यांनी चतुर्थीचा. आणि पाहिल्याबरोबर काय छान दिसू लागला. झालं की मण्याचा आळ त्यांच्यावर आला. पण काय झालं होतं की ग्रहण लागलेलं होतं आणि विष्णू हे महादेव होते आणि महादेवाच्या भेटीसाठी सगळे देव जाऊ लागले होते. त्याच्यामध्ये काय केलं तर गणपतीही निघाले आणि मोठं पोट त्या ठिकाणचं आणि उंदीर त्यांचं लहान लहान आहे आणि त्या उंदरावर बसलेत. आणि उंदरावर बसताना मग त्या उंदरावर बसून सगळ्या देवाची दाटी झाली महादेवाच्या दर्शनाला जाताना आणि यांनी कैलासावर जाताना. आणि मग उलटून गणपती खाली पडले. खाली पडल्याबरोबर चंद्राने वरून हसले. आणि हसल्यानंतर गणपतीला वाईट वाटलं आणि गणपती काय म्हणू लागले तर तू मला हसलास म्हणून तुला का ग्रहण लागल्याशिवाय राहणार नाही, तुला जी बगल चतुर्थी दिवशी त्याच्या मागं वाईट दशा लागणार, दुर्दशा लागणार. मग त्यावेळेस चंद्राला वाईट वाटलं, रडू लागला आणि शाप मागितला त्या ठिकाणचा त्यांनी. आणि मग काय अशा प्रकार झाल्यानंतर कृष्ण भगवंतावर ही आळ आलेला आहे. याच्याकडची पुढची कथा मी उद्याच्याला तुम्हाला सांगणार आहे.